आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. काही महिन्यांपूर्वी सापाच्या चावाने 2 मुलींचा उपचाराअभावी मृत्यू झाला. यात डॉक्टर संजय जाधव निलंबित असूनही पुन्हा रुजू. आशीर्वाद कुणाचा? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा. 2 मुलींचा सर्पदंश होऊन उपचाराअभावी मृत्यू झाला कारणास्तव आंदोलन झाले. अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील झाली. सर्व स्तरावरून विरोध देखील मोठ्या प्रमाणात झाला. त्यावेळी सत्यवान म्हात्रे यांनी यामध्ये पुढाकार घेतल्याचे दिसले होते. आता सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांनी संदर्भात माहिती देत सांगितले, 28 सप्टेंबरला शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये 2 मुलींना सर्पदंश होऊन मृत्यू झाला. त्यानंतर भरपूर वादळे पेटली, आंदोलने झाली. त्यानंतर तपास यंत्रणा कामाला लागली. त्याअंती 6 ऑक्टोबर 2025 ला डॉक्टर संजय जाधव यांच्या निष्काळजीपणा व कामावर न आल्या कारणास्तव निलंबित करण्यात आले होते. आज मी महापालिकेमध्ये गेलो असता समजले की संजय जाधव पुन्हा रुजू झाले आहे. म्हणजे 2 मुलींचा जीव गेला, काही महत्वाचे नाही. संजय जाधव याला शासनाच्या नियमाप्रमाणे कमीत कमी 6 महिने तरी घरी बसायचे होते, तेही त्यांच्याकडून पालन झाले नाही. संजय जाधव पुन्हा कामावर रुजू झाले आहे. आयुक्त अभिनव गोयल यांनी देखील लेखी स्वरूपात लेटर देऊन पुन्हा कामावर रुजू केलेले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे हेच आयुक्त अभिनव गोयल 6 ऑक्टोबरला यांना निलंबित करतात. त्यामध्ये हा कारभार नक्की कोणत्या प्रकारे चालतोय हा प्रश्न निर्माण होतो. भ्रष्टाचार मार्गानेच सगळं चालणार असे दिसते. अशा प्रकारे सर्पदंश होऊन उपचाराअभावी 2 मुलींचा मृत्यू प्रकरणी निलंबित संजय जाधव यांना पुन्हा सेवेत रुजू केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. माझं नाव सत्यवान म्हात्रे. 28 सप्टेंबरला शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये 2 मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झालेला होता आणि त्याच्यानंतर भरपूर वादळ पेटलं, मोर्चा झाला आणि तपास यंत्रणा कामाला लागली आणि त्याअंती 6/10/2025 ला डॉक्टर संजय जाधव यांना निष्काळजीपणा आणि कामावर न आल्या कारणाने त्यांना निलंबित केलेलं होतं. आता आमच्या मुली तर गेलेच आहेत, परंतु आज मी महानगरपालिकेत गेलो असता समजलं की त्या संजय जाधवांना पुन्हा कामावरती रुजू केलेलं आहे. म्हणजे 2 मुलींचा जीव गेला त्याचं काही महत्व नाहीये. म्हणजे आमच्या मुली का किडे मकोडे होते का? आणि आज संजय जाधव यांना शासनाच्या नियमाप्रमाणे कमीत कमी 6 महिने तरी घरी बसवायचं होतं, परंतु तोही टाइम यांच्यावर नाही पाळला नाही आणि आज त्यांना संजय जाधव यांना पुन्हा कामावरती रुजू केलेले आहेत. अभिनव गोयल आयुक्त यांनी त्यांना लेखी स्वरूपात लेटर देऊन त्यांना पुन्हा कामावरती रुजू केलेलं आहे आणि हेच अभिनव गोयल 6 ऑक्टोबरला त्यांना निलंबित करतायत. 6 नोव्हेंबरला त्यांना ऑक्टोबरला त्यांना निलंबित. हेच अभिनव गोयल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त. मला समजत नाहीये की हा कारभार तरी काय आहे. म्हणजे लोकांचा जीव गेला तरी चालेल, परंतु आमची कामं आम्ही अशीच भ्रष्टाचाराप्रमाणेच करत राहणार. जर त्या संजय जाधवला पुन्हा जर घरी बसवलं नाही तर याच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गेटवरती उग्र आंदोलन करणार, एवढं मात्र 100%. कारण 2 मुली आमच्या गेलेल्या आहेत, तुमच्या गेलेल्या नाही आहेत. हे बोलावं नको शब्द मला, पण आज बोलायचं. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.